सोने खरेदीवर बंदी, पेट्रोल डिझेल महागणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशात चिंतेचे वातावरण. युद्ध इराण इस्रायलचे, पण किंमत मोजणार भारतीय जनता. मोदींच्या त्याग मंत्रावर राहुल गांधींचा पलटवार. विदेशी चलन वाचवण्यासाठी सरकार आक्रमक. पुढचे 1 वर्ष काय काय टाळावं लागणार. घरून काम करा आणि सोने खरेदी टाळा. जागतिक संकटातून देशाला वाचवण्यासाठी मोदींनी दिले हे 5 मंत्र. सध्या आपलं संपूर्ण आयुष्य एका विचित्र कात्रीत सापडलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे ढग गडद होत आहेत आणि त्याचे चटके आपल्या अर्थव्यवस्थेला बसतायत, तर दुसऱ्या बाजूला या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून सुचवण्यात आलेले उपाय आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकट आणि विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आगामी 1 वर्ष अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय की युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, गॅस आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारताला इंधनासाठी परदेशावर अवलंबून राहावं लागतंय आणि या आयातीसाठी मोठी विदेशी मुद्रा खर्च होते. ही विदेशी मुद्रा वाचवणे हीच आजच्या काळातील खरी देशभक्ती असल्याचे सांगत पंतप्रधानांनी जनतेला पुढील 1 वर्ष सोने खरेदी टाळण्याचे, पेट्रोल डिझेलचा वापर किमान करण्याचे आणि खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर देशातील राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी सर्वसामान्यांना फटका बसू नये म्हणून कंपन्या जुन्याच दराने विक्री करतायत, ज्यामुळे तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. सध्या पेट्रोलवर 18 रुपये आणि डिझेलवर 25 रुपये प्रति लिटर तोटा होत असून आगामी काळात इंधन दरवाढीचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या आवाहनाला पाठिंबा दिला असून जनतेने इंधनाचा नाश टाळावा असे म्हटले आहे. मात्र विरोधी पक्षांनी यावर कडाडून टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींना तडजोड केलेले पंतप्रधान म्हणत हे आवाहन म्हणजे सल्ले नसून सरकारच्या अपयशाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. गेल्या 12 वर्षात देशाला अशा स्थितीत आणलंय की आता जनतेला काय खरेदी करावे हे सांगावं लागतंय असा टोला त्यांनी लगावलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीही देश बर्बाद तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची का असा सवाल उपस्थित केलाय. दुसरीकडे आर्थिक तज्ञ आणि सराफा व्यापाऱ्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलंय की सोने खरेदी पूर्णपणे बंद झाल्यास देशातील 1 कोटी कारागिरांच्या रोजगारावर परिणाम होईल. आशियाई विकास बँकेने देखील इशारा दिलाय की मध्य पूर्वेतील संकट कायम राहिल्यास भारताचा GDP वाढीचा दर घसरून 6.3% येऊ शकतो आणि महागाई 6.9% पर्यंत वाढू शकते. पंतप्रधानांनी या संकटावर मात करण्यासाठी वर्क फ्रॉम होम, व्हर्च्युअल मीटिंग्स, मेट्रोचा वापर आणि नैसर्गिक शेती यांसारख्या पर्यायांकडे वळण्याचं आवाहन केलंय. जागतिक परिस्थिती कठीण आहे यात शंका नाही, पण त्यावरील उपाययोजना मात्र आता वादाचा विषय ठरतायत. सरकारने मांडलेली देशभक्तीची नवी व्याख्या आणि विरोधकांनी त्यावर ओढलेले ताशेरे या दोन्हींमध्ये भरडला जातोय तो मात्र सामान्य नागरिक. सोनं खरेदी न केल्याने खरोखरच अर्थव्यवस्था सावरणार का, की यामुळे ज्वेलरी क्षेत्रातील लाखो कारागिरांच्या पोटावर पाय येणार. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणं जनतेला शक्य आहे का, की महागाईचा हा बोजा जनतेवर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक नागरिक म्हणून या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता हे नक्कीच महत्वाचं आहे. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.